बोलणार नाही, मराठी बोलणार नाही. तू माझा मोबाईल घेतला, मी तुला सांगतो कोण मराठी बोलणार नाही. मराठी आलं नाही, मराठीचा अपमान केल्याची माफी मागतो. मराठी मैं अभी सीखूंगा. शेलार साहेब, याला कामावर घेऊ नका. जोपर्यंत ह्याच्या पुढची जबाबदारी तुमची, आम्ही येणार परत. जोपर्यंत ह्याला मराठी येत नाही बोलायला, तोपर्यंत ह्याला कामावर घेऊ नका. तुमच्या प्रत्येक वॉचमॅनला मराठी यायला पाहिजे बोलायला. तिथं लोकांशी संपर्क साधतात नाही लोक. लोकांशी बोलावं लागतं की नाही? मराठी यायला नको. आणि यांच्या एवढी मस्ती डायरेक्ट बोलावं, मराठीचा अपमान करायचा. तुम्ही काय करू शकता बघा, तुमच्याकडे जेवढा स्टाफ असेल ना त्याला सगळ्यात संधी द्या. त्याचा आम्ही वेगळी देऊ. मग तुम्हाला जर नसेल मराठी येतं तर ऍटलीस्ट बोला की आम्ही प्रयत्न करतो. बोलणार की आम्ही बोलणार नाही, आतमध्ये जाऊन फोडणार. तुमचा जेवढा स्टाफ आहे ना, तुम्ही म्हणता 22 आणि 24 80% मराठी पाहिजे. पहिली गोष्ट सांगतो, मराठी असेल पहिले त्यांना काढून टाका. कळलं का? हे ते 2-2 महिन्यापूर्वी आलेल्या लोकांना तुम्ही इथे घेणार आणि यांना मराठी येतं, हे आमच्यावर चढणार काय? आपल्या मराठी लोकांवर चढणार एकटा दिसला तर. मराठी स्टाफ भेटत नाही का तुम्हाला? मराठी माणसं भेटतात काय तुम्हाला? या पगारात काम करणार तुम्हाला बरीच मुलं देतो, चांगली मुलं, मुलं देतो तुम्हाला. नको तुम्हाला सगळ्यांना सांगायला घरी असला